हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, ही फार्मसीची वॅकन्सी कुठून आलेली आहे तुम्ही बघू शकता. पुणे महानगरपालिकेमधून मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. आणि मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल, तुमची डिग्री झालेली असेल, तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी स्टार्ट डेट, एंड डेट आणि ॲप्लिकेशनची जी काही प्रोसेस असणार आहे ती सर्व एक्सप्लेन करणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनल थ्रू ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी अपकमिंग DHS फार्मसिस्टची महत्त्वाची वॅकन्सी येते, खूप चांगली परमनंट वॅकन्सी येते, तर त्यासाठी पण आर.डी. फार्माची आत्तापासून एक स्पेशल बॅच चालू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल, तुम्हाला या एक्झामसाठी चांगली तयारी करायची असेल आतापासून, तर व्हॉट्सअपवर हा जो नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचं आणि एनरोल करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, फार्माकोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स पण आपण प्रोव्हाइड करतो. याच्यासाठी पण जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. आपण बघणार आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये जे फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आहे, ऑल डिटेल. मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीज आहेत ते तुम्ही बघू शकता. 4th नंबरला इथे दिलेले फार्मासिस्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सॅलरी असणार आहे फार्मसीची ते तुम्ही बघू शकता. ते प्रति मंथली जे सॅलरी असणार आहे ते 17,000 सॅलरी असणार आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपण हे बघणार आहेत की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण म्हणतो ते काय असेल. तर मित्रांनो, इथे बघा, डी फार्म प्लस ज्याचं बी फार्म झालेले असे सर्व स्टुडंट अप्लाय करू शकतात. पण मित्रांनो, इथे एकच कंडिशन असणार आहे, MSPC म्हणजेच आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल जे आहे, PCIचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. म्हणजे अशा जे जे पण स्टुडंट आहेत ज्यांचं MPSC म्हणजे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आहे ते असलं तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहे. तुमचं डिग्री असेल, तुमचं डिप्लोमा असेल, तर तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर येथे 3 फार्मसिस्टच्या वॅकन्सीज आहेत. आणि या 3 वॅकन्सी मित्रांनो ते पण डिवाइड केल्या गेल्यात कॅटेगरीनुसार. तर याच्यामध्ये बघू शकता, विजा अ साठी 1 वॅकन्सी, ब साठी 1 वॅकन्सी, SEBC साठी 1 वॅकन्सी, अशा मित्रांनो टोटल या नोटिफिकेशन मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये 3 वॅकन्सीज असणार आहेत. आणि त्याचा एज क्रायटेरिया जर बघितला तर 65 इयरचा एज क्रायटेरिया यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असा आहे की सर अप्लाय कशा पद्धतीने करायचे, मी इलिजिबल आहे आणि मला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं, तर मी कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, इथे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन. तर मित्रांनो, 16/12/2025 हे स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे. आणि एंड डेट तुम्ही लक्षात ठेवा, ती असणार आहे 26/12/2025. तर मित्रांनो, तुम्ही जे आहे अप्लिकेशन करू शकता 26 डिसेंबर पर्यंत. तर या डेटच्या आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अप्लिकेशन करायचंय. आता मी सांगेल हे अप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक याच फॉर्म मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, ही जे PDF असणार ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन भेटेल. त्याच्यामध्ये हा नमुना असणार आहे, याची प्रिंट काढा. त्याच्यानंतर सगळ्या डिटेल तुम्ही भरा, तुमचं नाव, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचा ॲड्रेस, अशा सगळ्या डिटेल याच्यामध्ये व्यवस्थित भरा. तुमचे डिग्री असेल, डिप्लोमा असेल, त्याचं मार्क तुम्ही व्यवस्थित भरायचंय. आणि त्यानंतर मित्रांनो, या अर्जाला तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे सर्व डॉक्युमेंट आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करावे लागेल. पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा पुरावा, TC याच्यात तुम्ही ऍड करू शकता, रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं रजिस्ट्रेशन असेल ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड अटॅच करावं लागेल. तुमचं डिग्री किंवा डिप्लोमाचे जे काही सर्टिफिकेट असतील, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, तर सर्व असे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट अटॅच करा. आणि तो अप्लिकेशन फॉर्म तुम्ही मित्रांनो, जे शिवाजीनगरला ह्यांचं ऑफिस आहे
पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं इथे ॲड्रेस पण दिलेला आहे. तर या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला तिथे जाऊन जमा करावा लागेल. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन जमा झाला तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही 26 डिसेंबरच्या आधी करा. तुमचं इथे काम झालं. त्याच्यानंतर काय होईल, तुमचे जे काही मार्क तुम्ही फॉर्ममध्ये ॲड केले, जे काही सर्टिफिकेट अटॅच केलेत, त्या बेसिसवर मित्रांनो तुम्हाला 100 गुण दिले जातील. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलीही एक्झाम होणार नाही, वॉक इन वगैरे इंटरव्ह्यू होणार नाही. तुम्ही जे फॉर्म भरले, तुम्ही जे मार्क त्याच्यामध्ये ऍड केले, त्या बेसिसवर तुमचं 100 पैकी मार्क येईल आणि तुमचे 100 पैकी सर्वात जास्त असतील तर त्या 3 वॅकन्सीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये गुण तुमचे डिग्री डिप्लोमाचे मार्क, त्यावरती एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार 20 गुण असतात, एक्सपिरियन्स असेल तर 30 गुण. तर हे बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर करून घ्या. आणि मित्रांनो हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी असणार आहे, म्हणजे परमनंट वॅकन्सी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट नंतर रिन्युअल होऊ शकतो. तर इथे सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशनमध्ये दिलेत, ह्या टेलिग्रामला भेटून जाईल. आणि मित्रांनो अशा सर्व फार्मसिस्ट वॅकन्सीच्या व्हिडिओसाठी तुम्हाला RD फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि काही डाऊट असेल व्हॉट्सअपवरती मेसेज करा. DHSC बॅच असेल किंवा आपलं फार्माकोव्हिजिलन्सची बॅच असेल, जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज नक्की करा. थँक्यू ऑल.